नमस्कार, मी अशोक धायगुडे. साहेब तुमची ओळख कळेल का मला? मी देवण्णा गट्टुवार. बरं, आपलं बऱ्याचदा बोलणं झालं, पहिल्यांदाच कदाचित आपली भेट होती. याच्या आधी कुलकर्णी साहेब आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्यासमोर बऱ्याच तक्रारी मांडल्या होत्या. मला थोडीशी माहिती पाहिजे. आज तुम्ही समन्वयक किंवा अध्यक्ष म्हणून नका जनसंवाद सभेचे, जनसंवाद सभा घेण्यामागचा पालिकेचा हेतू काय आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मला. महापालिकेमार्फत जे काही निर्णय होता ते जनतेला माहीत व्हावं आणि त्यांच्याकडचे जे काही तक्रारी असतील वेळेवर त्यांचा निकाल काढण्यात यावं यासाठी. साहेब, मी गेल्या 6 महिन्यापासून जनसंवाद सभा इथं हजर राहतोय. जे रोज नियमित तुमचे कर्मचारी असतील त्यांना कल्पना आहे, मी प्रत्येक जनसंवाद सभेला येऊन इथं माझा वेळ खर्च करून तुमचा वेळ घेतो, पण कामं होत नाही. त्याच्या मागची कारण काय? ठीक आहे, बघावं लागेल मला. आता मी आज पहिल्यांदा आलो तर आपले कुठले आहेत प्रश्न ते मी बघून घेतो आज. त्याप्रमाणे कुठल्याही भागाशी संबंधित कामच कुलकर्णी होते मागच्या वेळेस. कुलकर्णी तर बरोबर खोटं बोलत होते. म्हणजे त्यांनी सांगितले की आम्ही सगळ्या प्रश्नांची तुम्हाला लेखी उत्तरं देऊ. आजपर्यंत एखाद्याच प्रश्नाचं मला उत्तर आलं असेल. कमीत कमी 100 ते 150 प्रश्न मी विचारलेत लेखी स्वरूपात. प्रतिभागात आलेलं दिसतंय, 7 फेब्रुवारीला पाठवलं दिसतं. माझंही करे मला नाही आलं. आणि माझं म्हणणं हे की आपण मागं पण बोललो की मी पर्यावरणाचं रक्षण करण्याचे हेतून आपण आपल्याला मेल पण दिलेले समक्ष देऊन टाका ना. नाही, ठीक आहे, मी मेल चेक करतो. तुमचं जर म्हणणं मेलवर दिलंय, मला मेलवर माहिती भेटलेलं नाही. आपल्याला समक्ष आलेला देऊन टाका. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे अण्णासाहेब मैदान. हे मैदान ठीक आहे की तुम्ही बऱ्याच वेळा सांगितले ते कुठल्या तरी योजनेसाठी गेलेले. ज्या दिवशी त्या योजनेचं काम सुरू होईल त्या दिवशी होईल. तोपर्यंत आता सर्वसामान्य लोकांची लेकरं त्या ठिकाणी कोणी पोलीस भरतीचा सराव करतंय, कोणी अभ्यास करतंय, वयस्कर लोक खेळायला येतात, अशा काही गोष्टी आहेत. तर आमचं म्हणणं आहे की त्या मैदानावर तुम्ही जास्त काही चांगलं करू नका. मैदान कोविडच्या पूर्वी जसं होतं ना तसं तरी करून द्या तुम्ही आम्हाला. काय झालंय, तिथं कोविड सेंटर उभं करण्यासाठी चांगल्या मैदानावर खडी आणून टाकली. खडीचा थर आहे 6 ते 7 इंचाचा खडीचा थर आहे. तो खडीचा थर जर तुम्ही काढला ना, फक्त खाली मातीच माती, फक्त तेवढा थर काढायचा आहे. थर काढून दुसरीकडे टाकून द्या. काहीच चालू नाही. आम्ही गोरगरिबांची पोरं आहेत ना, ही सगळी पोरं आहेत भरती लागलेली. पोरांनो उभं राहा. ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेली मोलमजुरी करून दिवसभर एमआयडीसीत कामं करून सकाळी ही पोरं पोलीस भरतीचं त्या ठिकाणी सराव करतात. आज त्यांना कामाला दांडी मारायला लागली. कारण काय, तुमची जनसंवाद सभा ही तुमच्या सोयीने होती, लोकांच्या सोयीने होत नाही. जनसंवाद सभा रविवारी घेतली तर लोकांवर फार उपकार होते. आयुक्त तेवढे उपकार करायला तयार नाही. आता ह्यांच्यातल्या 2-3 पोरांचा माग पोलीस भरतीच्या तोंडावर पाय मुरगाळलाय त्या खराब मैदानामुळे. झाले काय असं? काय करायचं? एखाद्याच्या आयुष्याचं वाटणं नाही करायचं. एखाद्याचं वय संपायला समजा 2च महिने राहिले आणि त्याच्या आयुष्यातली शेवटची भरती आहे आणि त्याच्या भरतीच्या क्रीडा विभागाकडे मैदान नाही. त्यांनी मला बऱ्याचदा सांगितले, त्यांचं स्पष्टीकरण नको आपल्याला. प्रकल्पाच्या अंतर्गत आमचं म्हणणं काय आहे, तुमचा प्रकल्प ज्यावेळेस सुरू होईल ना त्यावेळेस होईल. मुळात त्या प्रकल्पाला सांगता येईल. आता मला वाटतं इथं लाईन शो जे 3 इडियट का काहीतरी पिक्चर निघला होता मला, त्याच्यावर त्यांनी वांचूक का काहीतरी काश्मीरचे चिपको आंदोलन केले पुण्यातच, झाडं तोडू नका म्हणून प्रकल्पासाठी. तसं आंदोलन अण्णासाहेब नगर स्टेडियमच्या जागी कुठलाही प्रकल्प होऊ नये याच्यासाठी आम्ही करणार आहे. याची कल्पना पालिकेला आम्ही वर्षभरापूर्वीच दिलेली आहे. त्यामुळे ते प्रकल्पाचं घोडं काय थांबतो नका. आता आमचं म्हणणं आहे तिथं त्या ठिकाणी तुम्ही आहे ते मैदान नीट करून द्या. कोरोना पडायला 400 मीटर ट्रॅक करून द्या. होतं ना पूर्वी, आम्ही नवं मागत नाही. जे होतं ते आम्हाला द्या. अण्णासाहेब नगर स्टेडियमवरती सध्या कशासाठी बंद आहे, काय चालू आहे त्यांच्याकडून अहवाल घेतो आणि उत्तर दिला. बरं, मी पुढच्या सगळं उत्तर विचारायचं आहे. पण मी सप्टेंबर महिन्यात एक पत्र दिले. अण्णासाहेब नगर स्टेडियम मध्येच ना एक हॉस्टेल बांधलेलं आहे. मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी ते बांधलेलं आहे. बराचसा पैसा खर्च झालाय आमचा त्या ठिकाणी.
ती जागा गेल्या बऱ्याच वर्षापासून वापरायला पडू नये. आमचं म्हणणं आहे तिथं तुम्ही ना आम्हाला 5-6 बाकडे टाकून द्या, फक्त एक पंखा लावून द्या, बाकडे टाकून द्या, आमची पोरं तिथं अभ्यास करतील आणि एक मेस्कोचा गार्ड तिथं ठेवा. बुरटा कुठलाही नगरसेवकाच्या रेफरन्सचा गार्ड ठेवायचा नाही, मेस्कोचा गार्ड तिथे ठेवून द्या. पोरांना अभ्यासिका पाहिजे. मुलांना तुम्हाला अभ्यासिकेची गरज आहे का? तुमच्या समोर मागणी, माझं एकट्याचं म्हणणं नाही. पोरांना अभ्यासिकेची गरज आहे. 4 पुस्तकं द्या आणि त्यांना पत्र दिले साहेब 6 महिन्यापूर्वी. रोज रोज मी ते पत्र घेऊन कसं करू? त्या पत्राची कॉपी तुम्हाला मी व्हॉट्सअप करेल. तुमचं अजून काय म्हणणं असेल तर सांगा बरोबर. जोळ्यांमध्ये उचलून ट्रॅक्टर खडी काढली मागच्या आठवड्यात मैदानातली, काढली का नाही? दत्त मंदिराच्या बाजूला झोळी उचलून खडी गोळा करून एक ट्रकभर खडी त्यांनी बाजूला आणून टाकली. किती करणार आहे? समुद्रातली रेती इथून इथून संपणार आहे का? माझं म्हणणं आहे तुमच्याकडे जी काही टेक्नॉलॉजी असतात ना, म्हणजे तुम्ही जेसीबी मशीन किंवा काय लावलं, सायन्सचं थर उकडा, खाली मातीच माती आहे, खाली 15-20 फूट माती, फक्त तेवढा थर जर काढला ना ते मैदान चांगलं होतं. थोडंसं बजेटमध्ये कशात तुम्हाला काय प्रोव्हिजन करायची ती करा आणि कृपा करून तेवढं करून द्या. कुणाकडे काम आहे हे आम्हाला सांगा. क्रीडाचे, स्थापत्याचे, आम्ही ज्या समाजसेवेत तुमच्या पुढे तक्रार मानतोय, आम्हाला काम आम्ही म्हटलं तुमचं काम झालं असेल तर जाऊ. अन्न नियमितपणे चालू ठेवा. अजून आता सध्या चालू आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही ना काही कारण निघतात आणि ते बंद असते. साहेब मागच्या 3 वर्षात 2.5 वर्षात आलं बंद आहे. विचारा तुम्ही किती दिवस बंद असते? महिन्यातून पाणी जेव्हा खराब असेल तेव्हा बंद. पाणी खराब नाही झालं पाहिजे. वेळेवर ट्रीट होत नाही का पाणी? तो मागचा ठेकेदार होता, तो आपण चेंज केला, नवीन ठेकेदार. हो ठीक आहे, नवीन ठेकेदार नाही मग रोजच्या रोज ट्रीटमेंट होते ना पाण्याचं. होते होते. मग खराब नाही झालं पाहिजे. किती दिवस झाले नवीन ठेकेदार येऊन? आता येऊन 1 महिना झाला. महिन्यात किती दिवस बंद होता? आता तर बंद आहे. आता बंद आता आहे? 1-2-3 दिवसापूर्वी बंद का बंद आहे? ते ग्रिल रेलिंग लावले आता, पूर्वी रेलिंग नव्हतं. साहेब आपलं बोलणं पण झालं होतं, माझं क्रीडा आयुक्त त्यांच्यासोबत पण बोलणं झालं होतं की आता गुरुद्वारा हा तलाव आहे, ही आडवी बाजू आहे, ही उभी बाजू आहे. या ठिकाणी तुम्ही आहे ना मध्येच लोखंडी रेलिंग लावताय. उद्या जर स्पर्धा घ्यायच्या ठरल्या ना, खेळाडूचा पाय मोडून त्यात अडकून. हे खेळाडूंनी सांगितलंय, मी स्विमर नाही. मोठमोठ्या जंगलात 50-50 वर्षाचा अनुभव आहे ना, त्या स्विमर लोकांनी सांगितलंय. कुणाची तरी एक मागणी येणार आणि तुम्ही डोळे झाकून त्याच्यावर कामं करणार, असं कसं चालेल? ठीक आहे, लोकांनी मागणी केली, समजते आपल्याला. मागणी करणारा माणूस मोठा असेल कोणतरी म्हणून ते काम केले, पण ती मागणी किती ताळ्याबंदात आहे ह्याचा काहीतरी विचार केला पाहिजे ना आपण. आमदाराच्या कोणी सांगितलं, खासदाराच्या कोणी सांगितलं, तुम्ही काम केलं, असं कसं चालेल ना? कशाच्या बाबाची मालमत्ता नाही. लोकांचा जीव वाचवण्यासाठी समजा इमर्जन्सी अचानक जर पडला, त्याचा प्रॉब्लेम आला तर पकडायला आले काय पाहिजे म्हणून रेलिंग केलं. आपण उतरण्यासाठी 3-4 ठिकाणी हे ठेवतो ना, पाण्यात उतरण्यासाठी ठेवतोच ना. हा, मग ते ती शिडी फक्त जवळ असेल असं नाही ना, ते पूर्ण किती तलावांमध्ये आहे रेलिंग? पुण्यामध्ये सर्व तलावांना रेलिंग आहे. त्याच पद्धतीवर आपल्याला पिंपरी चिंचवडलाही सगळीकडे आता बनवणं काम चालू आहे. आहेत का जलतरण तलावाविषयी असं रेलिंग करण्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत का? गाईडलाईन्स आहे, म्हणूनच ते बघा, शोधा तुम्ही, मग पुढच्या मीटिंगमध्ये सांगा. गाईडलाईन्सनुसार तुम्ही ते रेलिंग केलेले आहे, त्यानुसार सांगा. गाईडलाईननुसारच बनलेला तलाव आहे. म्हणजे आमचं म्हणणं तेच आहे साहेब, पूर्वी जे चांगलं होतं ना, चांगल्याचं वाटोळं चालवलं आहे अलीकडच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय लोकांनी. जलतरण तलाव जो स्विमिंग पूल आहे लहान मुलांचा, तो चालू करण्यात यावा. बऱ्याच वर्षापासून बंद आहे, तो चालू करण्यात यावा. लिकेज आहे, क्रीडा स्थापनेवर सांगितलं. चालू करण्यात आलेलं नाही. 4-5 वर्षापासून चालू केलं. काय दुरुस्ती बाकी आहे का? लिकेज कळवलं तुम्ही? कधी कळवलं? एक 5-6 महिने कळवले. 6 महिने आहे का तुमच्या?
आपल्याकडे तरतूद नसल्यामुळे काम करत नाही. काय किती लागतं केस तिला? पूर्ण लिखित किती खर्च अपेक्षित आहे? काढलं का एस्टिमेट काढलं? हां किती खर्च आहे तुमच्या मला आता सोमवारपर्यंत आहे ना आवाज द्या तुम्ही किती खर्च लागते आणि तरतूद लागते. माझं म्हणणं आहे पगारीची तरतूद करायची आधी ना कामांची तरतूद करा. तुमच्या पगारांसाठी सगळी पालिकेकडे तरतूद असेल. नाही नाही मग 4-4 वर्ष मध्ये नाही 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 ऐका ऐका हा 5-6 वर्ष झालं तर बंद आहे ते म्हणतात 6 महिने आम्ही तक्रार केली. पुढच्या सोमवारपर्यंत आवाज देतील ना कशामुळे एवढ्या वर्षी कामात खोटं बोलतात ना तुमच्या समोर 6 महिन्यापूर्वी तक्रार केली 5 वर्षापासून बंद आहे त्याचं काय? पण आवाज घेऊ ना पण असं नका करू ना तुम्ही. नाही नाही ते म्हणतात तरतूद महाराज हा त्यांचे पगार कामाविषयी बोलायचे तुम्हाला अधिकार नाही. कोण म्हणलं अधिकार नाही? पगार कोण करतो तुमचा? पगार आमच्याच पैशात नव्हतो ना. असं काय म्हणता तुम्ही? काय झालं तुमच्याकडे पैशाचं? ऐका ना निर्णय वर्ष घेतात पगार लावायचा अधिकार तुम्हाला नाहीये. आम्हाला नाही पगार तुमचा आम्हीच देतोय महाराज. तुमचा पगार आम्हीच देतोय. तुम्हाला असा अधिकार नाही पगार थांबवा म्हणायचं. मग काम का नाही करत? मग करतील ना त्याच्यावरती निर्णय घेऊन आम्ही काय करत नाही ते बघून आम्ही. मला पुढच्या जनसंस्थेला उत्तर पाहिजे. ठीक आहे. तिथलं महिला आणि पुरुष दोन्ही स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता ठेवणे, तलावाच्या आतील बाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, हिरवळीला नियमित पाणी घालणे या गोष्टी तिथं होत नाही. तिथे हिरवळ जळून गेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या गाड्या बसवण्याची मागणी मी फेब्रुवारी 2024 ला केली. अजूनपर्यंत गाड्या बसवलं नाही. तुम्ही बसवलं नाही म्हणून मी माझ्या खर्चाने तिथे बसवले. ते छोटे ते काढून मोठं बसवा. सक्षम आणि सशक्त जीवरक्षक नेमण्याबाबत जीवरक्षक सध्या तिथं असे तो एखाद्याला वाचवायला गेलं तर तोच मरून जाईल. तुम्ही बघा एकदा कसे जीवरक्षक ठेवले तिथं. 35-35 किलोचा जीवरक्षक असतो का कुठं? असतो का साहेब? 35-40 किलोचा जीवरक्षक असतो का कुठं? त्यांनी कोर्स केलेले 30 लोक आहेत. हो मी तेच सांगतोय. पण त्यांना सर्टिफिकेट मिळाले अधिकृत असं असू शकतो की जो कोणी वाचू शकतो पाणी कसं वाचू शकतो? कसं म्हणजे काय अवघड काहीतरी नियम असणार ना तिथे. नियम आहेत ना काही. जीवरक्षकाचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे नाही. हा आज अशी सर्टिफिकेट व्हॅलिड कुठेही मिळतात. तुम्हालाही मिळतं कुणालाही मिळतं. ते फक्त तुम्ही डोळ्यांनी पण बघा ना. माणसं कशी बघा ना तुम्ही. आणि जीवरक्षक असे आहेत की त्यांना मराठी कळत नाही. एखादा मराठीत वाचवा म्हणलं तर तो जागेवर बसेल. त्यांना मराठी कळत नाही असे लोक जीवरक्षक आहेत. याचं उत्तर काय? एखादा म्हणलं वाचवा त्याला काय कळते? काय नियम काय आहे जीवरक्षक करण्यासाठीचे? त्याचं अधिकृत सर्टिफिकेट पाहिजे. हो त्याला मराठी यायला पाहिजे असं काही नाही. असं काही नाही तर नियमात घाला ते. कामगारांची पोलीस पडताळणी करून घेणे बाबा. तिथं जे कोणी कामगार तुम्ही ठेवणार आहेत ना त्यांचं तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन करून घेता का? ती कंत्राटदाराची जबाबदारी. कंत्राटदाराकडून माहिती घेणे तुमची जबाबदारी आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोक पोहणार नाही याची काळजी घ्या. उन्हाळा आहे आणि पाण्याचा pH व्हॅल्यू नियमित तपासणं हे होत नाही म्हणून त्याला बंद ठेवावा लागतोय. हो क्लोरीनच्या सिलेंडरची पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून नियमित पडताळणी करण्याबाबत. वर्षभरापूर्वी कासारवाडी जलतला तलावात क्लोरीनचा सिलेंडर फुटला होता आणि बऱ्याच लोकांना ICU मध्ये भरती करावं लागतं. असं व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी तुमच्या लोकांकडून वारंवार ती तपासणी होणं गरजेचं आहे. उपकरणांची योग्य ती निगा राखणं आणि पोहायला येणाऱ्या नागरिकांशी कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागणं आणि बोलणं ह्या सूचना आहेत. हे लोकांना अनुभव चांगले नाही. सांगा तिथल्या लोकांना. वारंवार सामून देखील प्रभाग क्रमांक 9 मधील रस्ता दुभाजकांवरील झोपांची छाटणी केली जात नाही. आता जवळजवळ हा 4था-5वा महिना आहे. नाही ठीक आहे झालं बोलून मागच्या पण संसदेला ते काय झालेलं नाही. त्याच्या आधी पण झाले त्याच्या आधी पण झाले. माझं म्हणणं ती झाडं उपटून टाका ना. तुम्हाला कापणं होत नाही तर सोपा पर्याय ना. मागच्या वेळेस आम्ही ऐकून घेतलं होते उद्यानवाले ते म्हणले काम करून घेऊ. आता 15 दिवस झाले ना त्याला आणि परत आम्ही पैशा पाण्याचं पगाराचं कशाचं काढले की वाईट वाटतं तुम्हाला? साहजिकच नसाय.
मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री साहेब आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आले होते आणि क्षेत्रीय कार्यालयातच येतो तो परिसर बहुतेक त्या ठिकाणी कार्यक्रम झाला सीएनजी पंपाच्या आजूबाजूला. तर त्या ठिकाणचे रस्ते सगळे पाण्याने धुवून काढले होते. मग एवढे स्वच्छ रस्ते रोज नागरिकांना का मिळत नाही? जर मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे स्वच्छ रस्ता बघणं, नागरिकांचा काम आहे. नागरिकांसाठी सुद्धा तेवढे स्वच्छ रस्ते ठेवा तुम्ही रोज. त्याचे व्हिडिओ मी ईमेलवर पाठवले क्षेत्रीय कार्यालयाला. 3-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी कुलकर्णी आणि येळे या दोघांना पाठवला. क्षेत्रीय अधिकारी होते ते त्यांना आयुक्त शेखर सिंग यांना ईमेलवर पाठवलाय. भांडार मध्यवर्ती भांडारचे प्रमुख कोण त्यांनाही पाठवलाय. मानकर का बनकर काय नाव आहे तिथे. परत प्रमोद निगम म्हणून सुरक्षा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे, त्यांनाही पाठवले. बऱ्याच काही नागरिकांनी आम्हाला व्हिडिओ पाठवले. आम्ही त्यांचं नाव जाहीर न करण्याच्या अटीवरती पुढे पाठवले. रात्री अपरात्री अण्णासाहेब मगर स्टेडियम मधून अतिक्रमणाच्या कारवाई जप्त केलेलं सामान परस्पर बाहेर काढलं जाते. त्याची व्हिडिओ तुम्हाला पाठवले. ह्याच्या आधी पण बऱ्याचदा पाठवले. ह्याच्याकडे डोळे झाक करण्यामागचं कारण काय? लोकांचं चोरलं गेलं तर चालतंय का? भूमिका काय तुमच्या पालिकेच्या ह्याच्या मागे? तिथं वर्ष झालं मागणी करतो त्या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवा, तो बसवत नाही. तिथं तुम्ही मेस्कोचे कर्मचारी लावा, तुम्ही मर्जीतले कामगार ठेवताय तिथं आणि रात्रीच काढून नेताय गोरगरिबांचे वजन काटे एकूण रोज तिथं चालू ठेवतात लोक. कुणाच्या काय बापात जात नाही. चौकांमध्ये ना शिल्प बसवलेले, कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठं सैनिकांचं शिल्प आहे, कुठं नटबोलचं शिल्प आहे, अशी बरीच शिल्प बसवली. त्या शिल्पांची काळजी घेतली जात नाही, धुतली जात नाही, स्वच्छता ठेवली जात नाही. सारखं होते. मी 1.5 महिन्यापूर्वी ज्यांचा हा मुद्दा मांडला त्याच्या दुसऱ्या दिवशी धुतलं गेलं ते तर तसंच. आता तुमच्या मागे लागण्याचं काम आम्ही का करावं? आता मला वाटतं की पालिकेने बीट मार्शल नेमलेले आहेत ना, बीट मार्शलचं काम काय असतं? का फक्त कुणी काय बेकायदेशीर केले, कुठल्या गरिबांनी केले, कुठल्या गरीब रस्त्यावर धंदा करतोय तेवढंच बघायचंय. त्यांना जागीरदारांचे, आमदारांचे, नगरसेवकांचे बेकायदेशीर कामं दिसत नाही. त्यांना रस्त्यातलं चेंबर चौकट झालेलं दिसत नाही. त्यांना डिवायडरवर वाढलेली झाडं दिसत नाही. जी पालिकेने कामं केली पाहिजेत अशी कुठलीच कामं बीट मार्शलला दिसत नाही. मग कशात ठेवलं बीट मार्शल? त्यांना हे शिल्प घाण झालेलं दिसत नाही. बीट मार्शल आहेत तरी कशाला? काय काम आहे? ड्युटीज काय? ड्युटीज काय? आता एखादा समजा मी बीट निरीक्षक आहे, मी इथून चाललो 2 किलोमीटर मला काहीतरी बघायचंय. जाता जाता जर मला रस्त्यात चोकूप दिसलं, नाल्यावर सांडपाणी वाहतंय, अहो माझं कर्तव्य आहे का नाही सरकारी कर्मचारी म्हणून पालिकेला खबर करणं की बाबा इथे असं झालंय? नाही. तुमचं कोणाचं आहे का? तुमच्यातल्या कोणाला दिसलं तर तुमच्या कोणाची जबाबदारी आहे का? तुम्ही रस्त्याने चालल्याने तुम्हाला ते दिसते, तुमची नैतिक जबाबदारी आहे का नाही? प्रत्येकाची जबाबदारी आहे ना. नागरिकांनी कशाला मागे लागलं पाहिजे हो तुमच्या असं? आणि तुमच्या जनसेवा सभेला कुणीच नागरिक येत नाही, सगळे राजकारणी बसते. जनसंवाद सभा महिन्यात एकदाच घ्या, जनतेच्या सोयीने घ्या. आणि तुम्हाला नाही ना जमत रविवार सोडून घ्यायला तर एखाद्या सोमवारी मंगळवारी संध्याकाळी घ्या 7-8 नंतर. लोक येते, लोकांना आता वेळ नाही हो. ती कोण म्हणजे कामाला जायचं होतं, त्यांना जायला लागलं, थांबू शकत नाही त्यांना. मी पालिकेच्या कारभारावर नाराज आहे. पालिकेचं जे काय काम आहे आजपर्यंत मला लेखी उत्तर मिळत नाही. त्यामुळे मी पालिकेला प्रोत्साहन देण्यासाठी आज इथं 101 रुपयाची रोख मदत देतोय. पालिकेच्या ज्या कामगारांना गरज आहे पैशांची, ज्यांचं पगारने पोट भरत नाही असं कुणी असेल त्यांनी 101 रुपये घेऊन जावं. धन्यवाद.